नमस्कार मित्रांनो, मी वीज मित्र अशोक इलेक्ट्रिशियन. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपले जे फेसबुकचे फॉलोअर्स आहेत किंवा इंस्टाग्रामचे जे सोशल मीडियावरले जे फॉलोअर्स आहेत किंवा जे आपले वीज ग्राहक आहेत त्यांनी मला फॉलो केले. त्यांचा खूप दिवसापासूनचा सारखा एक कमेंट होती आणि की तुम्ही जो स्मार्ट मीटर लावताय, स्मार्ट मीटर लावले MSEB महावितरणने, त्यांच्या सिरीजमध्ये एक महिना किंवा 3 महिने आपला मीटर इन्स्टॉलेशन करून बघूया. कारण की बघा, असं मला बऱ्याच जणांची कमेंट होती की कारण की महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये जास्त लाईट बिल येते असं लोकांचं म्हणणं आहे, असे लोकांचे हे पण आहे नाही का. तर चला म्हणलं आज मी एक HPL कंपनीचा मीटर घेतला आहे, सब मीटर नाही, HPL कंपनीचा मीटर ह्या. म्हणजे हे जे स्मार्ट मीटर बसवायच्या आधी, हे मीटर बसवायच्या आधी HPL कंपनीचे मीटर आपल्याकडे साधे होते, MSEB आपल्याला बसवायचे. तर त्याच कंपनीचा एक सब मीटर घेतला आहे मी. या स्मार्ट मीटरच्या सिरीजमध्ये, त्या स्मार्ट मीटरच्या सिरीजमध्ये बसून आता आपण आजचा हा मीटर आहे ना, हा मीटर बघा, हा HPL कंपनीचा मीटर आहे, हा HPL कंपनीचा मीटर आहे. आणि हा मीटर आपण आता ह्या स्मार्ट मीटरच्या सिरीजमध्ये बसून बघूया. तर बऱ्याच वीज ग्राहकांची जे संशय आहेत किंवा जे त्याला डाऊट आहेत की स्मार्ट मीटर रिडिंग जास्त दाखवते, MSEB रिमोटवरून जास्त रिडिंग वाढवती, असे बऱ्याच जणांचे संशय आहेत किंवा डाऊट आहेत. ते डाऊट क्लिअर करण्यासाठी आपण काय करूया, हा जो मीटर आहे सब मीटर HPL कंपनीचा ब्रँडेड मीटर आहे. मी ह्याला काल परचेस केले, माझी एक फर्म आहे आणि ह्याचा GST बिलिंग सुद्धा माझ्याकडे आहे. तर हा मीटर आपण ह्या मीटरच्या सिरीजमध्ये आता लावणार आहे, इन्स्टॉलेशन करणार आहे. तर चला मला आता व्हिडिओ बनवूया. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा फुल जो व्हिडिओ आहे इन्स्टॉलेशनचा तर कंटिन्यू करा. आता मी ह्याला इन्स्टॉलेशन करतोय. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेज पण आपलं फॉलो करा आणि जे फेसबुक पेज आहे अशोक इलेक्ट्रिशियन ब्लॉग्स वीज मित्र, त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवा. तर बऱ्याच दिवसापासूनचे आपल्याला नाही का पाठीमागे एक LNT कंपनीचा मीटर बसवला होता, त्याच्यामध्ये काहीतरी एक युनिटचा फरक आला नाही का. तर आपण आता कंटिन्यू 1 महिना किंवा 3 महिना कंटिन्यू हा मीटर ह्या ग्राहकांच्या मीटरच्या सिरीजमध्ये, स्मार्ट मीटर सिरीजमध्ये ह्याला लावून चेक करूया. तर चला मला आज आला योग्य लावण्याचा. तर माझं जे पेज आहे ते फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तर हा जो मीटर आहे HPL कंपनीचा ते लावून बघूया. तर आपले खास म्हणलं जे यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, तो हा मीटर आहे HPL कंपनीचा. हा मीटरची कॅपॅसिटी आणि तो मीटरची कॅपॅसिटी सेम आहे. हा 530चा एम्पियर आहे, त्याचं पण सेमच आहे. तर आपण आता दोन्ही मीटर मधला जे डाऊट आहे बऱ्याच वीज ग्राहकांचे नाही का, हे स्मार्ट मीटरमध्ये जास्त रिडिंग येते आणि MSEB रिमोटने वीज वाढव, म्हणजे रिमोट कंट्रोलिंग MSEB कडे असल्यामुळे ते रिडिंग वाढवतात, असे बरेच लोकांचे संशय आहेत. तर महावितरणने काही ह्याच्यावरती नाही का, त्यांनी असे मीटर ग्राहकांना लावून दिले नाहीत सिरीजमध्ये. तर मी एक इलेक्ट्रिशियन म्हणून त्याविषयी पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये काम करतो ना. तर चला म्हणले जे आपले वीज ग्राहक आहेत, जे माझे कस्टमर आहेत नाही का, फॉलो करतात मला काम देतात, तर सगळ्याचा जो एक प्रश्न आहे तो सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करूया. जे मनामध्ये तुमच्या डाऊट आहे, संशय आहे नाही का, ते काढून टाकूया. कारण की आपण कुठल्याही कंपनीचा नाही का, कुठल्याही ह्याला आपण सपोर्ट करत नाही किंवा महावितरण कंपनीला पण सपोर्ट करत नाही आणि कोण वीज ग्राहक असेल त्याच्या पण आपण विरोधात नाही किंवा कोणाच्याच व्यक्ती कंपनीच्या विरोधात नाही. तर एक इलेक्ट्रिशियन म्हणून मी प्रामाणिक काम करण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. तर मला लोक कमेंट करतात फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला की तुम्ही स्मार्ट मीटरला सपोर्ट करताय किंवा तुम्ही महावितरण कंपनीला सपोर्ट करताय. मी कोणालाही सपोर्ट करत नाही, फक्त एक इलेक्ट्रिशियन म्हणून मी माझं काम कंटिन्यू करत असतो मित्रांनो. तर आजचं काम आपलं हे सोसायटीमध्ये जे हे ग्राहक आहेत तर ह्यांची मी परमिशन घेतली लावण्यासाठी. तर ते बोलले ठीक आहे, ह्यांना पण पहिल्यांदा लाईट बिल जास्त आलं तर सिरीज जोडणार आहेत. तर जे माझं कॉपी पेस्ट करून कुणीही प्रयत्न करू नका इलेक्ट्रिकल काम करण्याचं, कारण की इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाही. मला ह्याचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, मी एक अनुभवी इलेक्ट्रिशियन आहे. तर हे मला रोजचे काम असतात, त्याच्यानुसार मी सेफ्टी घेऊन हे मी काम करत असतो. तर माझ्या व्हिडिओ बघून किंवा इंस्टाग्रामची व्हिडिओ बघून, फेसबुकची व्हिडिओ बघून किंवा यूट्यूबचा व्हिडिओ बघून हा मीटर तुम्ही स्वतःहून इलेक्ट्रिशियन नसाल तर तुम्ही प्रयत्न करू नका. इथं इलेक्ट्रिकलमध्ये चुकीला माफी नाही. तर हा मीटर इन्स्टॉलेशन करूया आपण. बघूया आता हा त्या कस्टमरचा MSEB. तर आपण काय करणार माहिती का, सिरीजमध्ये जोडायचं असेल तर त्यांचा जो हा मीटर आहे, हा मीटरला हा MSEBचा स्मार्ट मीटर आहे, ह्याचा हा इनपुट आहे, हा आउटपुट आहे. ह्या आउटपुटचा जो सप्लाय, आउटपुटचा फेज ह्या मीटरच्या इनपुटला देणार आहे आणि ह्या मीटरचा आउटपुट त्यांच्या घरामध्ये लोड करणार आहे. तर हे सिरीजमध्ये आपण असा मीटर लावतो. तर हा HPL कंपनीचा मीटर आपण आता ह्या मीटरच्या सिरीजमध्ये लावून बघूया आणि डेली 2-3 दिवसाला रिडिंग घेऊया किंवा डेली रिडिंग घेऊया.
तर हा नवीन मीटर असल्यामुळे ह्याला झिरो आहेच KWH. आपण ज्यावेळेस आता ह्यांचा आउटपुट IMC चालू करणार आहे त्याच्या आधीच ह्या मीटरचं पण KWH झिरो आहे का ह्या स्मार्ट मीटरचा KWH चा फोटो पण घेणार आहे आणि ह्या मीटरचा पण फोटो घेणार आहे. मी तुम्हाला शेअर पण करेन कोणी मला कमेंट केली तर आपल्याला 1 महिना कंटिन्यू आपण ह्याला बघायला लावून काय म्हणजे कुठला मीटर खरा आहे, दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. तुमच्या पण मनातले संशय दूर होतील कारण हा स्मार्ट आहे. हा जो मीटर आहे तो स्मार्ट मीटर आहे. हा एकदम मायनर लिकेज असेल, वायरिंगचा प्रॉब्लेम असेल, शॉर्ट सर्किट काय असेल तर हा काउंट करणार आहे. ह्याला स्मार्ट तर हा तुमचा HPL कंपनीचा मीटर आहे जुना, जी MSCB आपल्या घरी बसवायची. तर दोन्ही मीटर मध्ये काय रिडिंग मध्ये डिफरन्स येतोय का, बऱ्याच लोकांचे संशय आहेत ते आपण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया एक वीज मित्र असो म्हणून. खालीच लावलं हा आता हा खाली तर लावलं नाही का जमलं मीटरच्या शेजारीच. व्हिडिओ मध्ये झाला त्या ग्राहकाचा जो हा स्मार्ट मीटर आहे ना ह्याच्या शेजारी आपण लावणार आहे. तर त्या ग्राहकाच्या मीटरच्या आउटपुटच्या वायरी आपण आता काढलेला तो काढून काय करणार आहे, आपण बघूया नाही का. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशाच कामासाठी इलेक्ट्रिकलच्या. आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर काम असेल ना तर नक्कीच तुम्ही कॉल करा. आता बघा हे ह्या मीटरच्या आउटपुटची जी वायर काढली आपण, आउटपुटची फेजची ज्या ग्राहकाच्या घरामध्ये जाणार ह्या मीटरच्या इनपुटला देतो आपण, त्याच्या आउटपुटच्या वायरी काढल्यात आपण. आणि ह्या मीटरच्या आउटपुटला आपण वायर लावणार आहे. त्याच्या सिरीज कनेक्शन कसं आहे ना तुम्हाला दाखवतो, शेवटला मी व्हिडिओ शेवट करा नक्कीच समजून येईल तुम्हाला. दोन्ही मीटर मध्ये आपण कंपेअर करूया, रिडिंग बरोबर दाखवते. ह्या मीटरची ही न्यूट्रल वायर आहे. आता स्मार्ट मीटरच्या आउटपुटच्या वायर आपण आता काढून ह्या मीटरच्या आउटपुटला लावल्यात. तर अशाच इलेक्ट्रिकल कामासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला आपण जे व्हिडिओ टाकतो ना, इंस्टाला टाकतो, फेसबुकला टाकतो, ह्याच्यामध्ये आता फक्त हा जो तुमचा डाऊट आहे वीज ग्राहकाचा तो दूर करण्यासाठी हे मी सगळं काम करतो मित्रांनो. आपलं पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल कंटिन्यू सबस्क्राईब करून ठेवा. जे इलेक्ट्रिशियन वायरमनचे काम असतात ते आम्ही काय करतो ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. इलेक्ट्रिशियन वायरमन जी लाईफ आहे ती मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. न्यूट्रल वायर लावून घेऊया. ह्याचं रिडिंग आपण कंटिन्यू आता 1 महिना किंवा 3 महिने चेक करूया नाही का. तोपर्यंत आपलं यूट्यूबचे सबस्क्रायबर कमीत कमी 5000 यूट्यूबचे सबस्क्राईब झाले पाहिजेत. तुम्हाला रिझल्ट मी 1 महिन्याने किंवा 3 महिन्याने नक्की सांगणार आहे. तुमच्या मनातला जो डाऊट आहे तो पण आपण डाऊट कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. एक इलेक्ट्रिशियन वायरमन म्हणून ज्यावेळेस मी इलेक्ट्रिकल ह्याच्यामध्ये काम करतो त्यावेळेस भरपूर वीज ग्राहक आहेत आपले नाही का. त्यांचं असं म्हणणं असतं की स्मार्ट मीटर जास्त पळतोय, तो जास्त काउंटिंग करतोय. तर तो तुमच्या मनातला जो डाऊट आहे तो कमी करण्यासाठीच आपण काम करूया मित्रांनो. तर असेच माझे पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये इलेक्ट्रिकलचे काम असतात. तुमच्याकडे इलेक्ट्रिकल क्षेत्रातले काम असेल, कंपनीचे काम असू द्या, डॉमेस्टिक असू द्या किंवा कमर्शियल असू द्या, ते काम करायचं आपण नक्कीच प्रयत्न करूया. आपल्याकडे काम कधी पण क्वालिटीमध्ये होतं. आपण कुठल्याही वीज ग्राहकांना फसवत नाहीत. जेवढे आता आपण जे काम केले इलेक्ट्रिकलचे नाही का, सगळ्याचे काम आपण व्यवस्थित इमानदारीने करत आलेलो आहे. आता
आपले फेसबुकवर शॉर्ट व्हिडिओ असतात 3 मिनिटाचे आणि यूट्यूबला आपले मोठे व्हिडिओ असतात नाही का. तर पुढे घे थोडा कॅमेरा पुढे घे. तर हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे नाही का. म्हणजे ह्या मीटरच्या सिरीजमध्ये आपण हा मीटर बसून बघूया. तर पाठीमाग आपण एल&टी कंपनीचा मीटर बसवला होता नाही का. तर त्या बरेच जे मला कमेंटमध्ये आले ते की एवढा ॲक्युरेसी येणार नाही आहे, तुम्ही कमीत कमी 1 महिना ठेवा. तर ते ठेवण्यासाठीच आपण हा मीटर सिरीजमध्ये बसवतो आहे. हे काम करत असताना एकदम कनेक्शन प्रॉपर आणि टाईट पाहिजेत. ह्याला लूज अजिबात चालत नाही इलेक्ट्रिकलमध्ये कुठल्याच. तर आम्ही डॉमेस्टिक, इंडस्ट्रीयल, कमर्शियल, पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये जेवढ्या MIDC आहे आपण सगळ्या MIDCमध्ये आर्थिंगचे काम करतो. पॅन रेस्टोरेशन, आर्मर्ड केबल असू द्या, प्लेट आर्थिंग, पाईप आर्थिंग, बोरवेल आर्थिंग. तर आपल्याकडे सर्व प्रकारचे कामं होतात. तर मित्रांनो, तुमच्याकडे पण जर डोमेस्टिक आणि कमर्शियलचं काम असेल तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपल्या फेसबुक पेजच्या बायोमध्ये नंबर आहे आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. अशाच कामासाठी आता आपण इंस्टाग्राम आणि फेसबुक आपलं फॉलो करा. आता हा पेज जोडलाय, त्याची वायरिंग तुम्हाला मी सगळी सांगणार समजून. हा आपण हा सिरीज मध्ये कसा जोडतोय ते. चालू. तर हा आता आपण सिरीज मध्ये जोडलाय मीटर. कनेक्शन एकदम प्रॉपर फुल टाईट करायचे. तुम्हाला कनेक्शन समजून सांगतो. हा स्वान मीटर आहे आणि ह्या मीटरच्या सिरीजमध्ये आपण हा HPL कंपनीचा मीटर लावला आहे पाठीमागून. तर आता ह्याचं रिडिंग पण बघा. आता ह्याचं काय आहे KWH, ह्याचं KWH काय आहे 0 KWH आहे बरोबर. आपण अजून हा आउटपुटचा MCB ग्राहकाचा हा बंद केला आहे. त्याच्या आधी आपण काय करणार आहे, ह्याचा KWHचा फोटो काढणार आहे आणि जो MCBचा हा मीटर आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याचा KWHचा फोटो आपण काढून बघूया किती रिडिंग आहे ती. ह्याचा पण फोटो काढून ठेवूया आणि शेवटला 1 महिन्याच्या नंतर ते रिडिंग मायनस करून बघूया आपण. ह्या जो स्मार्ट मीटर आहे त्या सिरीजमध्ये हा जो HPL कंपनीचा मीटर आता बसवलाय, मी इंस्टॉलेशन केलाय. तर सिरीजमध्ये कसा बसवलाय ते पण तुम्हाला सांगतोय. हा स्मार्ट मीटर आहे. ह्याच मीटरचं जे आउटपुट आहे, आउटपुटमधून जे सप्लाय निघणारा सप्लाय आहे फेज आणि न्यूट्रल, ह्या मीटरच्या इनपुटला दिले फेज आणि न्यूट्रल. आणि ह्या मीटरचं जे आउटपुट आहे ते ग्राहकाच्या डायरेक्ट फ्लॅटमध्ये वरती जोडलेले आहे. तर त्याचा हा एक MCB ह्या साईडला वरती MCB. तर आता काय करणार आहे, ह्याचा KWHचा फोटो घेणार आहे. हा 0 आहे, अजून मी MCB चालू केलेला नाही. आणि हा जो KWH आहे स्मार्ट मीटर ह्याचा पण फोटो घेणार आहे. ह्याचा फोटो आणि ह्याचा फोटो, जो HPL कंपनीचा KWHचा फोटो, स्मार्ट मीटरचा KWHचा फोटो, आता मी फोटो पण घेणार आहे, लिहून पण ठेवणार आहे. तुम्हाला पण वाटलं सर कमेंटमध्ये कोणी मागितलं तर पाठवतो मी. पण आता आपण डेली बघूया, 1 महिना किंवा 3 महिने बघूया दोन्ही मीटरमधलं रिडिंग सेम पडते का. तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो पण सगळा डाऊट क्लिअर होऊन जाईल. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला असेच माझे इलेक्ट्रिशियन वायरमनचे ब्लॉग बघण्यासाठी. मी इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक कमर्शियलमध्ये सर्व प्रकारचे कामं करतो. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो.